नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही सरकारी भरतींची तयारी करत असाल तर ही पेपरमध्ये वारंवार येणारी जी बातमी आहे तर ती परिपूर्ण बघा। तुम्ही ज्या भरतीची तयारी करत आहात त्या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी त्या भरतीची तुम्ही ॲड बघत आहात तर त्यासाठी ही संपूर्ण माहिती आहे। तर माहिती काय आहे तर त्या माहितीची संपूर्ण आपण म्हणजे परीक्षेसंबंधी, त्यानंतर जाहिरात कधी येणार वगैरे, त्यानंतर कुठकुठल्या ॲड येणार आहे, हे संपूर्ण आपण माहिती बघणार आहे। परंतु आपण या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहात, म्हणजे पोलीस भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, कोतवाल भरती असेल, पोलीस पाटील भरती असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, कुठल्याही भरती आहे, या संपूर्ण भरतीची माहिती बघत असताना भरत्या 100% येणार आहे। परंतु आपण म्हणतो की शांततेच्या काळामध्ये गाळलेला घाम हा युद्धाच्या काळामध्ये सांडलेल्या रक्तापेक्षा, लक्षात ठेवा, शांततेच्या काळामध्ये जे आपण काम करणार आहे तर ते काम करत असताना जर ते आपण व्यवस्थित शांतपणे केले तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं। त्यासाठी हा संपूर्णपणे कृती आराखडा आहे। आता यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, आपण संपूर्ण भरतीची वाट बघतो आणि भरती आल्याच्या नंतर मग तयारीला लागतो। त्यापेक्षा भरती येण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जर तयारी करून जर ठेवली तर ते आपल्यासाठी चांगलं असणार। आता यामध्ये काय सांगितलं बघा, सरकारी जे विभागातील जे रिक्त पदावर लवकरच भरती। आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 150 दिवसांचा संपूर्ण कृती आराखडा कार्यक्रम ठरवलेला आहे आणि त्या अंतर्गत जेवढे संपूर्ण विभाग आहेत त्या विभागातील रिक्त पदांची माहिती मागितलेली आहे आणि हा 150 दिवसाचा कृती आराखडा संपल्याच्या नंतर एक तुमच्या संपूर्ण ॲड येणार आहे, जाहिराती संपूर्ण येणार आहेत। तुम्ही सध्या पण बघत आहात कोतवाल भरतीची ॲड आलेली आहे, त्यानंतर पोलीस पाटील भरतीची ॲड लवकरच येणार आहे, त्यानंतर गृह विभागाने पोलीस भरती संबंधीही 10,000+ पदांची भरतीची ॲड ही लवकर येणार आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे एक भरत्या संपूर्ण तुमच्या येणारच आहे, त्या संबंधी आपण संपूर्ण माहिती बघत आहोत। आता यामध्ये काय सांगितलं बघा, तर जी भरती प्रक्रियेला गती सांगितली। आता भरती प्रक्रियेला गती काय आहे तर नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी जो 150 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे, या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भरती प्रक्रियेला गती देणार। तर यामध्ये जे एकूण महाराष्ट्रामध्ये रिक्त पद नेमकं किती आहे, जर याचा जर आपण आकडा बघितला तर हा आकडा खूप मोठा आहे। म्हणजे सरकारच्या विविध विभागामध्ये गत अनेक वर्षापासून जे लाखो रिक्त पद आहे आणि त्या रिक्त पदाची माहिती घेतल्याच्या नंतर जून 2025 पर्यंत, लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे की जून 2025 पर्यंत जी रिक्त पदे आहे तर हा रिक्त पदाचा आकडा सांगितलेला बघा 2 लाख, त्यानंतर 97,859 इतके रिक्त पद आहे आणि ही सगळी पदे विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा व सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 3 बाबीवरती आधारित 150 दिवसांचा कृती आराखडा संपल्याच्या नंतर महाभरती, लक्षात ठेवा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच काय होणार आहे, महाभरती 2025। त्यामुळे आतापासूनच आपल्याला तयारीला लागणं गरजेचं आहे। म्हणजे महाभरती 2025 मध्ये ही पदे भरली जाणार आहेत अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अनिल सेलार यांनी दिलेली आहे। म्हणजे ही विधानसभेमधली संपूर्ण माहिती आहे। लवकरच म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी संपूर्णपणे जवळजवळ 2,97,859 एवढी जी रिक्त पदे आहे ही रिक्त पदं लवकरच भरल्या जाणार आहे। म्हणजे तुमच्या संपूर्ण ज्या एक जाहिराती आहे लवकरच येणार आहेत। त्यामुळे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, कोतवाल भरतीची तर ॲड आलेलीच आहे, पोलीस पाटील भरतीची ॲड ही लवकरच येणार आहे, कुठल्याही तुम्ही शासकीय भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला आतापासूनच प्रयत्न करावे लागेल। आता यामध्ये सर्वात मोठी जर भरती आपण जर बघितली तर भरती बघत असताना या ठिकाणी आपल्याला जी सरळ सेवा भरती आहे ही 2025 मधले, तर सरळ सेवेमध्ये
असणारे जे घटक आहे, तर हे घटक 4च घटक असतात आणि 4 घटक असल्याच्या नंतर जर आतापासून जर आपण तयारीला लागलो तर तयारीला लागल्याच्या नंतर या संपूर्ण घटकाची तयारी तुमची 100% लवकरात लवकर होणार आहे. म्हणजे भरती लवकरच येणार आहे, परंतु येत असल्याच्या नंतर आपण जर त्यामध्ये यशस्वी झालो तर त्या भरतीला अर्थ आहे. नाहीतर भरती आली त्यानंतर संपूर्ण भरती झालेली आहे, परंतु आपण जर यशस्वी झालो नाही तर या भरतीचा आपल्यासाठी काहीही उपयोग नाही. त्यासाठी हे जे सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर पदं भरले जाणार आहे, मग त्याची आपल्याला आतापासूनच तयारी करायची आहे. त्यासाठी तयारीला लागा. 2025 मध्ये 100% तुम्ही ज्या शासकीय भरतीचं स्वप्न बघत आहात ते लवकरच तुमचं पूर्ण होणार आहे. या दृष्टिकोनातून ही संपूर्ण माहिती आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारची भरती संबंधी सरकारी भरती संबंधीची माहिती आहे. अशा प्रकारची भरपूर माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन नवीन भरतीसाठी कुठलीही जर माहिती आली तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.